दादा दादा परळीमध्ये धनंजय मुंडेंचं काही चालत नाही, त्यांचे मास्टरमाइंड वेगळे आहेत असा तुम्ही आरोप केला होता. तुमचा रोख कुणाकडे? वाल्मिकी कराड म्हणून नावाचा एक त्यांचा कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे साहेब हे मोठे नेते आहेत, पंकजाताई मोठ्या नेत्या आहेत. परळीची जनता अतिशय प्रामाणिक आणि साधी लोक आहेत. आता हे जे वाल्मिक कराड आहेत त्यांची गुंडागर्दी त्या भागामध्ये खूप मोठी आहे. खरं तर आमदार धनंजय मुंडे साहेब असले, मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं काहीच चालत नाही. चालतं जर कोणाचं असेल तर वाल्मिक कराडचं चालतं. छोटे मोठे व्यावसायिकांना त्रास दिला जातो, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत खोटा गुन्हा दाखल केला जातो आणि मग अशा पद्धतीने पोलिसांचा वापर, तिथं शासकीय यंत्रणेचा वापर, जमीन हडपणं असेल, एखादी व्यापाऱ्याकडे समजा एखादी डिस्ट्रीब्युटरशिप असेल त्याच्यामध्ये सुद्धा या लोकांना मलिदा बाहेल असे हे वाल्मिक कराड आहेत. त्यामुळे ह्या वाल्मिक कराडांची जी दहशत आहे ती आता धनंजय मुंडे साहेबांच्या हाताच्या बाहेर गेलेली आहे. त्यामुळे जे काय तिथं चालू आहे आज गुंडागर्दी त्याचं पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते वाल्मिक कराड असतील. सुरुवातीपासून त्यांची भूमिका नाही तर त्यांच्याबद्दलचं एक जे वातावरण आहे ते तशाच पद्धतीचं आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं वलय त्या भागामध्ये जरा जास्तच वाढलेलं आहे. माझं काही त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण ज्या पद्धतीने ते वागतात आणि सामान्य लोकांना अडचणीत आणतात तर मग ही गोष्ट न तिथल्या लोकांना पसंत आहे ना आम्हाला पसंत आहे. त्यामुळे तिथं जो मर्डर झाला, ज्या व्यक्तीचा झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबाबरोबर सहानुभूती आमची सुद्धा आहे. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की बबन गीते तिथं नव्हते, ते दुसरीकडे होते. मग अशा परिस्थितीमध्ये खोटा गुन्हा का? गवळी नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांनीसुद्धा तिथं जी काही कार्यकर्त्यांनी बूथ ताब्यात घेतले वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला, त्याला आता जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. आंबेजोगाईमध्ये सुद्धा आमचा एक कार्यकर्ता आहे, त्यालासुद्धा तिथं मारलं म्हणजे हातपाय मोडले गेले. तर हे जे काय चाललं आहे ना, हे काय आपण महाराष्ट्रात आहोत, आपण दुसऱ्या कुठल्या इतर राज्यामध्ये नाही. त्यामुळे ही परिस्थिती या विधानसभेला, येणाऱ्या विधानसभेला लोकांनी मिळून तिथं संपवावी लागेल. नवाब मलिक हे अजितदादांच्या एका बैठकीमध्ये आपल्याला काल परवा पाहायला मिळालेले होते. नेमके नवाब मलिक कोणासोबत आहे असा प्रश्न निर्माण तर होतच आहे. मात्र नवाब मलिक हे बैठकीत जात असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आरोप त्यांच्यावर केले होते. याकडे कसं बघता? नाही, मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भूमिकेवर आपल्याला बघावं लागेल. नागपूरमध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती, पत्र लिहिलं होतं असं आम्हाला कळतं आहे आणि आता ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये हे जे महायुतीचे राज्यकर्ते आहेत ते कधी कुठली कशी भूमिका घेतील हेच कोणाला त्या ठिकाणी माहीत नाही. म्हणून लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला लोकांनी सहानुभूती नाही तर ताकद दिली. त्याचं कारण महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर जास्त लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे हे जे महायुतीतले नेते आहेत आज ही भूमिका असेल, उद्या ती भूमिका असेल, स्वार्थी भूमिका घेणारे नेते हे महायुतीमध्ये आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.